slow up, no I don't take shit. I got no love for the fakeness. If you wanna play tough and wanna hate this, I'll always show up. I don't ever slow up, no I don't take shit. I got no love for the fakeness. If you wanna play tough and wanna hate this, I'll always show up. नमस्कार मित्रांनो, माझं नाव पराग कुबल आणि सध्या मी कोकणातील सुंदर अशा मालवण येथील रेवतळे येथे आहे. मित्रांनो, प्रत्येक यूट्यूबर हा व्हिडिओ करण्याशिवाय दुसरेही काम म्हणजे उदरनिर्वाहासाठी दुसरं काम करत असतात. काही जण ते काम दाखवत असतात, काही जण दाखवत नाही. मी जे करत असलेलं काम बऱ्याच जणांना म्हणजे माझे फॅमिली आणि फ्रेंड आहेत त्यांना बऱ्याच जणांना माहिती आहे मी काय करतो ते. आणि यूट्यूबवरती जनरली माहिती आहे की माझा टेम्पो आहे, पण टेम्पोशिवाय मी अजून एक काम करतो ते म्हणजे प्लॅस्टर ऑफ पॅरिसचं फॉल सिलिंगचं डेकोरेशन. आणि आत्ता नवीन व्हरायटी झाली आहेत PVC आणि POP. म्हणजे पूर्वी आम्ही POP करायचो, आत्ताही POP करतो, परंतु त्याच्यात एक व्हरायटी आली आहे PVC मध्ये, जे असतात प्रिंटेड पॅनल येतात आणि त्याचं काम करतात. आजच्या व्हिडिओमध्ये मी करत असलेलं काम कसं केलं जातं, कधी करायचं, कोणी करायचं, कोणाकोणाला करणं शक्य असतं, कशासाठी करायचं, याची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आवडल्यास एक लाईक नक्की करा. आत्ता मी आहे सिद्धेश मडिये रेवतळे येथे. माझ्या मिसेसचा क्लासमेट आहे. त्याच्या घराचं हॉलचं आणि बेडरूमचं आणि छोटासा एक TV पॅनल आहे, त्याचं काम करण्यासाठी मी इकडे त्याच्या घरी आहे मालवण रेवतळेमध्ये. आणि मालवणात तुम्ही जर राहत असाल आणि तुम्हाला काम बघायचं असेल माझं, तर तुम्ही सिद्धेश मडिये रेवतळे येथे येऊ शकता आणि त्याच्या घराचं हॉल आणि बेडरूमचं काम तुम्ही बघू शकता. हॉल पूर्ण झालेला आहे, लाईट फिटिंग वगैरे झालेलं आहे, ते तुम्हाला आता दाखवतो मी. त्याच्यानंतर हॉलचं झालेलं आहे आणि बेडरूमचं काम मी आता सुरू केलेलं आहे. फ्रेम झालेली आहे, वायरिंग झाली आहे. आता मी पॅनल फिटिंगसाठी घेतलेले आहेत, अर्धे पॅनल फिटिंग केलेले आहेत. म्हटलं तुमच्यापर्यंत हे शेअर करावं की मी काय काय काम करतो ते. जनरली बऱ्याच जणांना माहिती आहे की मी टेम्पो चालवतो ते. टेम्पोशिवाय पण माझं काम चालतं आणि ह्या कामात असलो तर मग मला व्हिडिओ करायला वेळ मिळत नसतो. सो आज आपण म्हटलं की आपलाच एक व्हिडिओ स्वतःचा करावा असं वाटलं. त्याच्यामुळे हा जो व्हिडिओ आहे तो माझ्या कामाचा आहे, तुमच्यापर्यंत शेअर करत आहे. काम आवडल्यास नक्की लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका. आणि काम कसं वाटलं आणि कोणी कोणी काम हे केलं आहे आपापल्या घरी म्हणजे इतर कोणाकडून, त्यांनीही कमेंट करून नक्की सांगा. हा बघा, हा जो रोड येतो ना तो सागरी महामार्गावरनं सागर बंगला आहे त्याच्याकडनं आतमध्ये येतो आणि हे आहे सिद्धेशचं घर. आणि इकडनं भारडावरनं वगैरे तो रस्ता जो इकडे येतो हे सिद्धेशचं घर. इकडे सगळं जे लागणारं सामान होतं ते आणून ठेवलेलं आहे. आणि आता आपण हॉलमध्ये जाऊया, हॉलमध्ये बघूया कशा पद्धतीने आपण काम केलं आहे ते. हे बघा, आपण 2 शेडमध्ये पॅनल वापरले आहेत. एक व्हाईट गोल्डन पट्ट्यावाला आहे आणि एक ब्राऊनमध्ये आहे. आणि डिझाईन साधारण हे बघा अशी घेतलेली आहे जी या जागेला सूट होणारी होती. आणि मध्ये फॅन आणि फॅनसाठी थोडासा एक वेगळा म्हणजे पूर्ण ओपन न दिसावं त्याच्यासाठी फॅनच्या तिकडे एक छोटीशी डिझाईन केलेली आहे. याला दोन्ही बाजूला LED म्हणजे इकडे स्ट्रीप आहे इन साईडला, इकडे आउट साईडला ह्या बॉक्समध्ये स्ट्रीप आहे. आणि हे जे कॉलम केलेले आहेत त्याला इकडे सेंटरला 2 1-1 वेटच्या लाईट आहेत, त्या अजून लाईट आणायच्या आहेत आणि ते फिटिंग करायचे आहेत. बाकी वायरिंग वगैरे करून छानपैकी झालेलं आहे, फॅन वगैरे लावला आहे. आणि ही जी TV आहे ती इकडे शिफ्ट होईल. इकडे प्लाय लावायचा आहे आणि प्लाय लावल्याच्या नंतर त्याच्यावरती आपल्याला सुद्धा पॅनल फिटिंग करून एक त्या TVला साजेशी डिझाईन करायची आहे. एकंदरीत हे असं आहे आपलं काम. हे बघा अशी डिझाईन आहे पूर्ण, तुम्ही एका नजरेत जर पाहाल तर अशा पद्धतीची. आणि हे कलर वगैरे नंतर तो चेंज करणार आहे. इकडचे सगळे कलर हे काम पूर्ण झाल्यानंतर कलर वगैरे चेंज होतील. सो ही डिझाईन तुम्हाला कशी वाटली ते कमेंट करा फटाफट. आत्ता मी बेडरूममध्ये आहे आणि सिद्धूचं घर आहे ते कौलारू आहे आणि कौलारू घरासाठी तो इंटेरियर फॉल सिलिंग करतो आहे. तर कौलारू घर आहे त्याच्यावरती आता तुम्हाला दाखवतो पुढे की कौलारू घर असेल तर त्याच्यासाठी सेफ्टीसाठी माळा करावा लागतो, एकतर प्लायचा किंवा सिमेंट सीटचा, जेणेकरून जर एखादी वीट जरी पडली तर ते डॅमेज होऊ नये यासाठी. आणि त्यांनी सिमेंटचा सीट घालून छानपैकी पॅक केलेलं आहे. आणि उंदीर वगैरे येऊ नये यासाठी सुद्धा प्रिकॉशनसाठी सिमेंट सीट किंवा प्लाय घालावे लागतात, जेणेकरून उंदीर PVC खाऊ नये म्हणून. POP असेल तर काही प्रॉब्लेम नसतो. POP असेल तर जास्त लिकेज असता नाही
असं यासाठी प्रिकॉशन घ्यावे लागतात. कारण लिकेज जर असेल तर POP फुगण्याचे चान्सेस जास्त असतात आणि PVCला काही लिकेजचं किंवा पाण्याचं काही टेन्शन नसतं. फक्त त्याच्यावरती काही पडू नये यासाठी प्रिकॉशन घ्यावी लागते. त्याच्यासाठी त्यांनी माळा केलेला आहे. इकडे एक वेगळी डिझाईन केलेली आहे. अर्धवट काम चालू आहे. तुम्हाला ही डिझाईन झाली नंतर तुम्हाला फायनल दाखवतो. पण कशा पद्धतीने फ्रेमिंग वगैरे केलेली आहे ते बघूया. जास्त सीट वगैरे वेस्टेज होऊ नये म्हणून आम्ही डिझाईन वेगवेगळ्या घेतल्यात, परंतु पॅनल सेम आहेत. आता इकडे व्हाईट गोल्डन पट्टेवाले पॅनल मध्ये घातले पूर्ण 10 फुटासाठी आणि ही अशा पद्धतीची फ्रेम करून घेतली आहे अगोदर. आणि फ्रेम झाल्याच्या नंतर वायरिंग करावी लागते. कारण हे जर काम करायचं असेल तर फ्रेम झाल्यानंतर वायरिंग झाल्यानंतर फिटिंग जी काय असतील ते. आणि इकडे डिझाईन आहे, या फॅनच्या राऊंडला डिझाईन आहे आणि तिकडे डिझाईन आहे. ते झाल्यानंतर तुम्हाला दाखवतो. हे बघ वरती जे घातलेले आहेत ना ते 2x2चे पाईप घालून त्यांनी सिमेंट सीट जे आहेत त्या चढवलेल्या आहेत जेणेकरून हुंदीर येऊ नये. आणि आतमध्ये बघा असं आतमध्ये एवढी गॅप आहे आणि अशा पद्धतीची आपली फ्रेम केलेली आहे. इकडे एंडसाठी PVC लावलेला आहे यू शेपचा आणि हे बॉटम हे सीट ज्याच्यावर फिटिंग होते ती चॅनल पट्टी आणि हा जो सपोर्टिंगला वापरतो आपण L इकडे अर्ध्याचे स्क्रू लावलेले आहेत आणि एकंदरीत अशी फिटिंग केलेली आहे. ह्याला बॉक्स आहे तो चारी बाजूने बॉक्स आहे जो ब्राऊन कलरचा येईल आणि त्याच्यानंतर मध्ये फॅन असेल त्याला फॅनसाठी कवरिंगला एक स्क्वेअरमध्ये डिझाईन आणि हे बघा इकडे साधारण 2 फुटाचा बॉक्स तिकडे 2 फुटाचा आणि इकडे जो बॉक्स जो ब्राऊन चालेल त्याच्यात साधारण 18 इंच म्हणजे 1.5 फुटाचा बॉक्स चालवलेला आहे. आणि याच्यासाठी लाईटी ज्या आहेत त्या तिकडे एक लाईट तिकडे एक लाईट ह्या कोपऱ्यात एक लाईट आणि ह्या कोपऱ्यात एक लाईट असे 4 मेन लाईटी आणि ह्याला एक कन्सिल लाईट आहे रोप लाईट फिलेर. इकडे जे डिझाईन होईल त्याला रोप लाईट, याला लाईट वगैरे काय नाही आहे फॅन असल्यामुळे. आणि इकडे सेम रोप लाईट फिरेल याला आणि ह्याला संपूर्ण आउटसाईडला बाहेरून पूर्ण रोप लाईट आहे त्याच्यासाठी ती वायरिंग काढून ठेवलेली आहे. आणि अगोदर त्याची पट्टी फिटिंग होती ती सगळी काढून टाकायची आहे आणि सगळे जे आहे ते वरती सिलिंगच्या वरनं वायरिंग केलेली आहे. आणि हा एक बोर्ड फक्त इकडे असेल आणि या बोर्डातनं पूर्ण सप्लाय तिकडे वरती सिलिंगच्या लाईटसाठी दिलेला आहे. हॉल पूर्ण करायला मला 2 दिवस लागले आणि इकडचे 2 दिवस म्हणजे काल ह्याची फ्रेमिंग झाली, रात्री वायरिंग झाली आणि आज सकाळपासून फिटिंग करायला घेतली आहे. 2 दिवस तिकडे 2 दिवस इकडे 4 दिवस झाले आहे. आणि संपूर्ण काम झाल्यानंतर याला किती टोटल खर्च आला विथ मटेरियल विदाऊट मटेरियल लेबर चार्ज वगैरे ते मी सांगणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आता भेटूया, थोडीशी फिटिंग वगैरे करतो. बॉक्स फिटिंग साईडचा झाला की दाखवतो कशा पद्धतीने फिटिंग केल्यानंतर दिसतं ते. आणि या फिटिंगच्या एजला आपण L पट्टी लावतो जेणेकरून काम पूर्ण व्हावं यासाठी. तेही तुम्हाला दाखवतो कशा पद्धतीने लागल्यावरती दिसतं ते. भेटूया थोड्याच वेळात. हे बघा व्हाईट सीट होते त्या आपण पूर्ण फिटिंग करून घेतल्या आहे. आता या ब्राऊन कलरचे जे आहेत त्या कटिंग करून घेतल्या आहेत. एका साईडला 18 इंच आणि एका साईडला 2 फूट असं. आता इकडनं ही एक लाईन पूर्ण तशीच ती एक लाईन पूर्ण फिटिंग करून घेऊया. चला थोड्या सीट मी तिकडे टेबलवरती घेतल्या आहेत फिटिंग करण्यासाठी. फटाफट फिटिंग करूया. चला आपला बॉक्स लावून झालेला आहे ब्राऊन कलरचा 4ही बाजूने. आणि आता इकडे थोडी डिझाईन आहे, राईट अँगल आहे, इकडे स्क्वेअर करणार आहे याला आणि तिकडे त्याची मार्किंग करून घेतली आहे. फटाफट फ्रेमिंग करतो आणि दाखवतो. बघा अशा प्रकारे मध्ये डिझाईन येणार आहे. इकडे 1 फुटाचा तिकडे 2 फूट आणि 1 फूट बॉक्स होईल आणि त्याची फ्रेम करून घेतली आहे. सीट लावतो आणि फायनल करतो हे काम. आता आपला हा बॉक्स आणि जी डिझाईन होती ती पूर्ण झाली आहे. म्हणजे 1 फूट बाय 4 फूट इकडे, 2 फूट बाय 4 फूट तिकडे आणि 1 फूट बाय 4 फूट तिकडे. ज्याला मग असे सांगितलं आहे की LED स्ट्रीप लागणार आहेत आणि मधला फॅन असल्यामुळे मध्ये काही लागणार नाही आहे. तर आत्ता फायनल करायची वेळ आली आहे. आता ह्याला पूर्ण चारी बाजूला L जो आहे फायनल टचअप L लावला जातो ते लावणार आहोत आणि हे काम आपलं आज पूर्ण होणार आहे. बघा इकडनं असं दिसतंय. मग अशी सांगितलेलं की म्हणजे सकाळी सांगितलेलं की TV इकडनं इकडे शिफ्ट करतोय, तर TV इकडे घेतोय आपण आणि आता सिद्धू इकडे प्लाय लावतोय. सिद्धू आत्ताच आलाय आणि आपलं काम करतोय माझ्यासाठी. आता रात्री संपून जायचं आहे. सोडतलं ना रे
इकडे सचिन बसलाय आणि इकडे साफसफाई करून सोफा वगैरे लावलाय आणि हे आता रात्रीचा लुक असा दिसतोय बघ. लाव पटापट बा जाऊचा मग. मित्रांनो दिवस शेवटचा आणि सकाळ झाली. सकाळी 4 वाजेपर्यंत आम्ही काम केलं आणि तुम्हाला फायनल काम दाखवतो कशा पद्धतीने आम्ही केलंय ते आणि बघूया. हे बघा बेडरूमचं काम आहे ते अशा पद्धतीने पूर्ण झालेलं आहे आणि ह्या एजला आपण एल पट्टी लावून ते काम फायनल केलंय आणि हा बॉक्स हा जो आहे कन्सील आहे आणि याला हा बॉक्सच ठेवलेला आहे. अशा पद्धतीचं हे काम आपण बेडरूमचं पूर्ण केलंय. लाईटी वगैरे रात्रीच लावून झाले. हे बघा असं दिसतं इकडनं. त्याच्यानंतर हॉलचं काम झालंय. या लाईटी बाकी होत्या त्या लावून रात्री घेतल्या. फॅन वगैरे लावलेलाच होता आणि या हॉलचं अशा पद्धतीनं हे काम होतं. हे एकूण 8 स्पॉटलाईट लावलेले आहेत आणि TV पॅनल आपण रात्री 4 वाजेपर्यंत केलाय. हे बघा आणि हे मोबाईल किंवा चार्जर वगैरे ठेवण्यासाठी हे केलंय. 1 2 3 रिमोट वगैरे राउटर वगैरे इकडे ठेवायला. 1 2 3 4 आणि ज्या उरलेल्या आपल्या गोल्डन व्हाईट सीट होत्या त्या मागे लावल्या आणि TV पॅनल साधारण असा दिसतोय. तर मित्रांनो बऱ्याच जणांना माहिती आहे की मी हे सुद्धा काम करतो ते आणि बऱ्याच जणांना म्हणजे जास्त ते यूट्यूबवरती माहिती आहे की मी टेम्पो चालवतो ते, म्हणून ते POPचं पण काम करतो आणि एकंदरीत या दोघांसाठी 35-36 हजार रुपये एकूण अराऊंड खर्च आलेला आहे टोटलमध्ये आणि अशा पद्धतीचं मी काम करतो. त्याच्यामुळे व्हिडिओ वगैरे यायला खूप लेट होतात आणि या कामातला वेळ मिळाला की मी व्हिडिओ बनवत असतो. तसंच काही कंटेंट असेल तर मग एखाद दिवस सुट्टी घेऊन व्हिडिओ बनवण्याचं काम करत असतो. मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये मी काय स्वतः काम करतो, माझी एक छोटीशी कला तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा एक छोटासा प्रयत्न होता. व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, मित्रांमध्ये शेअर करा आणि जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलच्या बाजूचं सबस्क्राईब बटन दाबून बेल आयकॉन ऑल करा, जेणेकरून आम्ही अपलोड केलेले नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला तात्काळ मिळतील. भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओच्या माध्यमातून. तोपर्यंत प्रवास कधी संपत नसतो आणि आपण मात्र थांबायचं नसतं.